रायगड जिल्ह्यासह राज्यभरात लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संघटनात्मक प्रस्थ मोठं आहे. अशातच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदिती तटकरे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आदिती तटकरे यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय. या पाठिंब्याचे पत्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याबद्दल मंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी डॉक्टर संजय सोनावणे व त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानलेत. या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की गेली अनेक वर्ष श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आदिती तटकरे यांना लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र शासन नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय अनुसया राजाराम सोनावणे यांच्या आदेशाने जाहीर पाठिंबा देत आहोत. या मतदारसंघात मागील अनेक वर्षात आमूलाग्र बदल होत आहेत. जनतेला आवश्यक त्या मूलभूत पायाभूत नागरिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात तटकरे यशस्वी झालेत. पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करण्यावर भर देणे, त्यातच विकसित प्रगतशील महाराष्ट्राकडे वाटचाल करताना श्रीवर्धन मतदारसंघाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे स्वप्न पाहताना मतदारसंघात अनेक विकास कामे त्यांच्या दूरदृष्टीने होत आहेत. या मतदारसंघाचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक जलद व्हावा म्हणून आम्ही या पत्राद्वारे त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत. पाठिंबा पत्र देतेवेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय सोनावणे, कार्याध्यक्ष स्वराज सोनावणे, उपाध्यक्ष निलेश सोनावणे, आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र शेठ, राज्य सचिव कामगार आणि क्रीडा विभाग राजेंद्र वाडवळ, उपाध्यक्ष खेमराज रावळ, शिक्षण विभाग प्रमुख सुधाकर पालकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद शेठ, उपाध्यक्ष शरद सोनावणे उपस्थित होते. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.